शहरातील नगर परिषदचं बिगुल सध्या वाजलेला आहे। आपण सर्व बघत आहेत। अपक्षाची बी या ठिकाणी उमेदवारी अर्ज खूप प्रमाणे दाखल होत आहेत। आज शेवटच आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार या ठिकाणी नगर अध्यक्षासाठी जे उमेदवार आहेत या ठिकाणी चंद्रकांत नामदेव राठोड आपल्यासोबत सध्या जोडलेले आहेत। बघू शकता या ठिकाणचे जे बिगुल होतं या ठिकाणी अद्यापही विरोधक नव्हते असे चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून होते। आपण जाणून घेऊ की सध्या तुम्ही आज फॉर्म भरलेला आहे सर्व उमेदवाराचे, एकूण उमेदवार आपले किती ताकदीने उभे आहेत आणि नगर अध्यक्ष पदासाठी अनेक कोण कोण आहेत? नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 सोनपेठ शहरातील तमाम जनतेसमोर सन्माननीय आमदार राजदादा विटेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली, सन्माननीय श्रीकांतभाई विटेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणची सोनपेठ नगरपालिका निवडणूक होत आहे। आज या ठिकाणी 20 नगरसेवकांनी 1 नगराध्यक्षाचा फॉर्म भरला आहे। या ठिकाणी फक्त व्हॉट्सअपवर फक्त समोर मेसेज दिलेला आहे की आज आपल्याला रामेश्वर मंदिर, सोमेश्वर मंदिर, नगरेश्वर मंदिराच्या देवस्थानाला नतमस्तक करून या ठिकाणी आम्हाला प्रचाराचं आणि उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही जमलोत। एका मेसेजवर तमाम जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे। सोनपेठ नगरी त्याला भरपूर काही प्रतिसाद देते। सोनपेठ शहरातील तमाम जनतेने ते पाहिलेलं आहे की आजचा जनसमुदाय पाहून सन्माननीय आमदार राजदादा विटेकरांचं स्वप्न आम्ही साकार करायचं ठरलंय आणि येणाऱ्या 2 तारखेला विरोधकाच्या सर्व आरोपाला खोडून ही जनता 100% घड्याळीला मतदान करून 20 ला 20 नगरसेवकांनी 1 नगराध्यक्ष आज निवडून देतील ही आम्हाला 100% आम्हाला ग्वाही आहे। जनशक्ती स्वराज्य पक्षाकडून यांनी आज या ठिकाणी अर्ज विरोधकांनी दाखल केलेला आहे। सर्व पक्ष एकीकडे झालेले आहे आणि राष्ट्रवादी गट तुमचा एकीकडे झालेला आहे। ही लढत कशी असणार आहे? परिवर्तनाची भूमिका सोशल मीडिया माध्यमातून चालू आहे, ह्याचा फटका तुम्हाला काय पडणार आहे? ह्याचा उद्देश एकच आहे, विरोधक हा कुठलाही सक्षम एक पक्ष नाही आमच्या समोर येणारा, कुठलीच ताकद आमच्याबरोबर भिडणारी नाही आहे। या ठिकाणी प्रत्येक पक्षाला 2-2 जागा वाटून प्रत्येक सर्व पक्ष मिळून 4-5 पक्ष म्हणून आमच्या समोर येत आहेत। पण निश्चितच सोनपेठच्या तमाम जनतेवर आमचा विश्वास आहे। जनता ह्या विरोधकाला भीक घालणार नाहीये, कारण की जनतेला कळून चुकलंय की विरोधकाजवळ माणूस नाही, विरोधकाजवळ उमेदवार नाहीये। आज शेवटच्या दिवशी त्यांच्याकडे शेवटच्या अंतिम स्थितीमध्ये त्यांच्याकडे उमेदवाराची जुळाजुळी होऊन आज ते फॉर्म भरत आहेत। पण निश्चितच मला खात्री आहे ह्या सोनपेठची शहरातील जनता ह्याला भीक न घालता उद्याच्या येणाऱ्या 2 तारखेला घड्याळीच्या निशाणीवर मतदान टाकून भरपूर मताने एक आगळा वेगळा निकाल लागेल आणि आमदार राजदादा विटेकरांचं स्वप्न त्या ठिकाणी साकार होईल, एवढं मला ह्या ठिकाणी ठामपणे सांगायचं आहे। आपल्याकडे विरोधकाकडून आपल्यावर घनोघात आरोप होत आहेत, तुम्ही विकास केलेला नाही, हे केलं नाही, हे विकास नसलेला हा मुद्दा घेऊन आपल्या समोर येत आहे, तर आपण मतदारांकडे कोणत्या भूमिकाने या ठिकाणी जाणार आहे? सोनपेठ शहरातील तमाम माता भगिनींना, वडीलधारी मंडळींना, सर्व युवकांना माझं आव्हान राहील, विरोधकाचा जो आरोप ह्या ठिकाणचा विकास झाला नाही, ह्या मतदारानं सर्वांना सोनपेठ शहर फिरावं, सोनपेठ शहरातील गल्ली बोळामध्ये सर्व सोनपेठ शहरातील हद्दीपर्यंत आपण जावं, सोनपेठ शहरातील जनतेला मूलभूत सुविधा मिळाल्या की नाही, सर्व विकास झालेला नाही तो अगोदर पाहून नंतरच आम्हाला मतदान करू ही आम्हाला गॅरंटी आहे। काही नगरसेवक या ठिकाणी स्वच्छ फिल्टर पाण्याची भूमिका घेत आहेत। एका नगरसेवकांनी या ठिकाणी फिल्टर पाण्यासाठी सुधारणा होत नाही सर्वांना माहित आहे, परंतु पाण्याचा बी आपल्यावर खूप मोठा आरोप या ठिकाणी आज ह्या शहरातील तमाम माता भगिनी एवढं मुबलक पाणी आहे, एकाचा सुद्धा फोन नाही आम्हाला पाणी मिळत नाहीये म्हणून। एकदम स्वच्छ आणि सुंदर पाणी ह्या जनतेला भेटतंय हे लक्षात ठेवा। आणि येणाऱ्या वर्षामध्ये 2026 मध्ये आमदार राजदादा विटेकरांच्या माध्यमातून 49 कोटी रुपयाची पाणी पुरवठा जलशुद्धीकरण योजना ह्या ठिकाणी होते आणि ह्या ठिकाणी 7 लिटरच्या 7 लाख लिटरच्या 2 टाक्या, 3 लाख लिटरच्या 2 टाक्या मिळून 49 कोटीची योजना ही जवळपास 1 वर्षामध्ये 2 पूर्ण होऊन जनतेला बिस्तरयुक्त पाणी देण्याचं काम आम्ही करणार आहेत। राष्ट्रवादी गटाचे, अजित गटाचे या ठिकाणी नगर अध्यक्षासाठी फॉर्म भरणारे चंद्रकांत राठोड आपल्या सोबतच बघू शकता। या ठिकाणी त्यांनी शक्ती प्रदर्शन करून या ठिकाणी अर्ज बघणारे मतदार राजा कुणाकडे जाणारे आपण बघणारच आहेत। मी आशिष मुंडे सर, कॅमेरामॅन महादेव नरवटे, सोनपेठ।